स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. कोंबड्यांना इथं ज्वारी टाकली होती, त्याच्या कोंबड्यांनी खाल्ली नाही, हेच खाऊ राहिलेत. इकडं तुम्हाला टाकलं ना, खा ना इकडं. राजवंश घ्या संपून लवकर. यांनी खाल्ली परत फुकत्याने. बाजरी ज्वारी खाल्ली तर हां झाली हिचे नाटकं चालू. हिचे नाटकं झाली चालू. चला बा, मला आहे ना या इथं मुरुम टाकायचं आहे. आता जेवढं होईल तेवढं टाकतो मी एक थोड्या वेळात चहा पाणी करून. ऐ ऐ ऐ इकडे काय हर्रे हर्रे हर्रे. आता वाहू राहिलोय मी मुरुम. 2 गाड्या झाल्यात वाहून. गंभीरच मोठं घेतलंय मी. मरणाच जड उचलायला जितकं तकलीफ होऊ राहिली, विशेष नाही करायचा. पण तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. दगड उचलेला त्याच्यामुळं झालंय, मला दम लागल्यावानीच झालंय पूर्ण. हे एवढा मोठा दगड उचलून टाकायचं म्हणलं चक्करच येते डायरेक्ट. अरे बापरे, 50-60 किलोचं दगड आहे देव. 40 किलोची गोणी उचलायला काय नाही वाटत, पण 50-60 किलोचं दगड आहे. जसं उचलेला ना मी तर स्टॉप झालो होतो, परत उचलेला हळूच. अरे बा, चला टाकून एवढं. असे लफडे होते. आता कसं उचलून टाकावं त्याला. अरे बापरे. चला जय बजरंग बली करू आपण आता. ओके. किती वेळचा ह्यो एकटाच पाहू राहिलाय भो. लय आनंद आला वाटतंय. नाही राव, ती आहे ती. लय आनंद झालाय तिला. माझा घाम घाम निघलाय पूर्ण. एवढेच 3 दगड आणि 4 ट्रिपा टाकले तुम्ही इथं बघा. ती डेंजर पण आहे. अरे बापरे, शायनला आत कोंडलंय. अजून घे ना असं एवढं भरतो, स्टॉप करतो, मग उद्या बघू. मग इकडून बी सोडलंय बाबांनी आणि त्या तिथून बी सोडलंय पाणी. दोन्ही इकडून बी. कितीक राहिले वाफे आता? झाले का? याला घ्यायचंय ना या गावात. बर बर बर, याला घ्यायचं आता पाणी. बर बर. मस्त कांबराच्या बाबाच्या पर कांबराला लागलाय गहू आता. तरी बाबा वारण्यावर उभे आहेत. खालून बघितलं तर ते डायरेक्ट पोटाला लागलाय गहू. किती एकरा आहे, शेवटचा राहिला बघतात. तिकडून कुठून चालू आहे? याच्यातच याच्यातच म्हणजे काय होतं,
ते तिकडून हे परत इकडून. हा हा. तर आपल्याला जायचं किराणा घ्यायला परत हे झालं का चाललं मी आता इथे. पेरू चांगलं झालं गाडी अजून नाही झालं पण घे काढून घे काढून घे. नको नको ठेवून घ्या सोबत तर खालीच राहू दे मग. अहो खाली ठेवलं आणि ते लय कुठं नव्हतो खाली साप बिप खातात त्याला आपण म्हणतो पक्ष्याने खाल्ला पण ते साप खात असतात पेरूला हो मग या इथलं कोणते दुबळच्या. आणि आपण तेच म्हणतो खाल्ला यांनी काही नाही व्हायचं खाल्ला का झालं खाल्ल्यानंच खाता कालच व्हिडिओ बघितली मी आता येईल पेरू दम खाय ना चिंचा फुटल्या नाही यावेळेस आपल्याला मस्तपैकी चिंचाचं झालं असतं चिंचाचं विकल्या ना 1,000 चिंच विकल्या 2 वर्ष झाले चिंचाच फुटानात कमू काय माहिती काय कमी पडलंय काय नाही त्यांना नारळ गळायला लागलेत काल लय नारळ गळले होते चला तो आंबे भरले नसते ना अजून नाही ना अजून नाही ना तरी किती दिवस अजून 15 दिवस अजून 15-20 दिवसांनी चांगले आंबे भरले नाही ती किती मस्त आहे उसावाले चाललेत आता वाडे तोडून त्यांच्यासोबत एक कारड बी होती ती पण घेऊन चालले ते हा सगळं झालं आता हे 2च वाफे राहिले हो 3 दिवस लागत आहेत मला 3 दिवस नाही एकच 2 ते 1 मोटर 1 पाईपलाईन सोडल्या का जळ 3 मोटर 1 2 चालू केले का चला भाऊ झालंय भरणं आता कारडले भारी होती बोती चला भाऊ आता दारे धरून झाले शेवट फक्त मकाच्या 2 वाफ्याला पाणी सोडायचंय पण ते आपल्या दसरथ घासात ज्या वाफे केले होते ना आपण तिथं काय झालं की बाबा दसरथ घासच उगला नाहीये त्याच्यामुळे तिथं आहे ना आपल्याला मारायचंय आता हे मशीन आणि तिथं मग काहीतरी मेथी वगैरे नाही तर मका बिका काहीतरी देऊ टाकून आपण 4च वाफे आहेत वर ते आणि इकडे बी 2 वाफे आहेत ते पण मारायचे आहेत घेऊ आता मारून गवतातून आणलंय बाबा आता याच्यात करतो चालू आता दोन वाफे झालेत 2 वाफे राहिलेत किती डिफरन्स येतोय आता हे गवत वाळूस तर याला असंच ठेवावं लागेल मग नंतर आता ओढून घेऊ तात्पुरतं नंतर वाळून द्यायचं असंच मग नंतर काही ना काही टाकू याच्यात आपण आता हे 2 वाफे घ्यायचे फक्त हे हो इथं हाय बरं का तसा दसरथ घास थोडा दिसतोय माहिती बाबा इथं दिसाना मला इथं दिसाना नेमकी भाऊ हट इथं तोंडालाच आहे जास्त इथं तोंडाला इथून पुढे आहे जास्त इथं बी काय माहिती कसं आहे इथं आहे इथं आहे हे 2 वाफे पण गचपणच लय काय करावं काय नाही राहू दे 2-3 वाफे राहून द्यावं असं वाटतंय मला आणि ह्यो अर्धा घेतो आणि मग ओके हे असे 2.5 वाफे राहून देऊ बाकी हे 4.5 वाफे घेऊ मग चला भाऊ झाला आता सगळं काळं खटवावर परत एकदा आता ते मेथीच्या तिकडे बी मारलेत अरे बापरे इथं मुंग्या कुठून आले एवढे अरे बाबा ते मुंग्या आहेत पाण्यात उभं राहावं लागल लय मुंग्या चावल्यात हे 2 वाफे बी झाले मारून जे ट्रॅक्टर उभा आहे तो एक मारला आणि हा एक मारला आता बाबा काय म्हणतात बघू काय लावायचं काय नाही तिथं मग झालं आपलं ओके आत्ता शिक आले ते पाण्यातून बाहेर मी पाणी बी दिलंय बरं सोडून कारण की लय खराब झालं होतं प्याका आलो लय खराब झालं होतं पाणी याला आता लय हे करून घ्यावं लागेल बघा तो किती शुद्ध आहे तर किती गढूळ होईल सगळा रेंदा काढावा लागेल यातला अयो लय पाणी बाजू घे इथं सगळं पाणी होणार आहे विस्ताराडा
चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या. आता पाणी भरून टाकू आपण. टाटा बाय बाय. तर का पण मी नवीन पॅन्ट घातली त्याच्यामुळे मला आत उतरता येईना. हो लय पाणी झालं भाऊ.